झालेली आहे. तो असा सांगू लागलाय जसं काय तिरडी बांधून ठेवली. काय रे तुमच्याकडे वराडा आलं तर काय रीत भात आहे का नाही तुम्हाला? कसं वागाव काय? अरे काही झालं तरी आम्ही वर पक्षाचे, आमचा पक्ष वर आहे. तू पायदर आधी. अरे तुझे नाही आमचे पायदर. केवढ्याने धरतय. मग आता मला सांगा कशी काय रीत भात असती? आता घ्या हे बी सांगावं लागणार ह्यांना. नाव मोठं लक्षण खोट नाही तर काय? आव आमलीची घागर आणि मावळण तात कुठाय? कुठाय आमलीची घागर म्हणजे काय? तुला प्रधान कुणी केलं रे? तुला आमलीची घागरच माहित नाही का? नाही. तुला कुणी प्रदान केलं रे? इकडं पळ. आणि आमलीची घागर म्हणजे थंड पाण्याची घागर घेऊन ये. बाबू म्हणजे तुम्ही इथं आंघोळ बिंगोळ करणार की काय? प्रधाना अवचटासारखं बोल नको. आम्ही आंघोळी करून आलेलोय. अर्पण व्याही मंडळीचे पाय धुवायचे असते थंड पाण्याने. आलं का नाही ध्यानात? आता मावळण तो का देऊ दे की. अरे तुमचं काय चाललंय? आपण कशाला आलोय? काय चाललंय तुमचं हे? अहो ताट कवाच करून ठेवले म्हणजे ओळणीच हो. तुमचीच वाट बघत होतो. आत्याबाई ताट आण हो. येत आहेत. सावकाश पडताल बरं. नमस्कार. काय टुसण्या मारते रे सदाबाई? सावळ्या कशी रे? अरे आपण इथं माझ्या लेकराचं लगीन लावायला आलोय. तुझं काय चाललंय तिसरच? इथं गंगे असताना हिला कशी करणार रे मी? तुझ्या करता नाही म्हणतो मी, माझ्या करता. माझा जीव जाडलाय हिच्या. तुझं कसं झालंय माहिती का सदाबाई? कावड्या गावात गाडवीचा वशीन. ते बुवाच्या माझ्या आयुष्याचं कडबडच करून टाकलं त्यानं. समोर एवढं मिठाईचं ताट वाढलेलं असतं ना, खायचं नाही. कसं होणार रे माझं? सांग ना कसं होणार रे माझं सावळ्या? कसं होणार? तुला एवढं वाटतंय ना? मग सोड काष्टान कर चेष्टा. आत्याबाई तुम्ही त्यांच्या मानपणाचं बघा आणि त्या नवरदेवाचं तोंड बघून घ्या. आमच्याकडे गळ्यात माळ घालीस तर नवरदेवाचं तोंड दाखीत नसते. खरंय. हरकत नाही. बाकीचं तर बघून घ्या. घ्या दे इकडे. माग ई बाया हे कशाचं ताट आणलं ग? मावळण ताट. ते दिसतंय की मला, पण नेमकं कंच्या धातूचं हाय म्हणते मी. पितळेचं ताट आणि पितळेचं निरांजन. पितळेचं ताट आणि पितळेची निरांजनी. ऐका मंडळी, राजाकडचं ताट पितळाचं. मोठं घर पोकळ वासान वारा जाई भस्सा भस्सा. सोन्याचं ताट आणि सोन्याचं निरंजन आणायला तुला काय धाड भरली होती का गे खापर तोंडी? काय म्हणालीस ग तू? कुंभार ते कुंभार आणि तुला बोलण्याचं नाही सुमार? चिकल्या मातीत लोळती आणि साबणाला शानपणा शिकवतेस होय? शेण जमिनीवर पडल्यावर माती घेऊनच उठत आणि मातीचं तोंड वाजून वाजूनच फुटत. कुंभाराच्या दारापुढं मडक्यांची रास आणि तुझ्या दारापुढं गाढवांची चारास. गंगे चोराला चावला इचू तरी तो करीत नाही हुक्का तू. मुंगीला मुताचा पूर तुल्यावर मारता आणि काढू नको दूर.